नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. जिल्हा न्यायालय भरती 2023 आणि आता 24 वर्ष सुद्धा सुरू झालेलं आहे. कनिष्ठ पदाची जी परीक्षा आहे, कनिष्ठ लिपिक या पदाची परीक्षा झालेली आहे, पण रिझल्ट अद्याप बाकी आहे. तर रिझल्ट आल्यानंतर तुमची जी आहे ती टायपिंग टेस्ट होणार आहे. सुरुवातीला मराठी टायपिंग टेस्ट होणार आहे आणि सर्वांना प्रश्न पडलाय की मराठी टायपिंग टेस्टसाठी कोणता फॉन्ट वापरण्यात येतो आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तो की परीक्षा जी आहे मराठी टायपिंगची म्हणजे चाचणी जी आहे आपली टंकलेखन चाचणी, ती कोण कंडक्ट करणार आहे? म्हणजे TCS कंपनी कंडक्ट करणार आहे किंवा जिल्हा न्यायालयाच्या ठिकाणी ती कंडक्ट केली जाईल? असा जो प्रश्न आहे तो उमेदवारांना पडलेला आहे. त्या संदर्भात आपल्याला विविध कमेंट्स ज्या आहेत त्या प्राप्त होतात आणि उमेदवार मेसेजही करत आहेत. तर पहा मित्रांनो, ही जी नोटीस आहे ही 2018 ची नोटीस आहे. कारण की जेव्हा परीक्षा होत असते आणि निकाल प्रसिद्ध होतो, निकाल प्रसिद्ध झाल्याच्या नंतर न्यायालयाला आणि तसेच उमेदवारांना सूचना प्रदान केल्या जातात, की तुमची परीक्षा कधी होणार आहे, कुठे होणार आहे आणि कोणत्या फॉर्मॅटमध्ये तुमची परीक्षा घेतली जाईल. तर ही जी नोटीस आहे, ही आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा अवेलेबल करून दिलेली आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही पाहू शकता. तर 2018 ची ही नोटीस आहे आणि न्यायालय पहा माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यवतमाळ यांचे कार्यालय. तर यामध्ये पद जे आहे ते कनिष्ठ लिपिकच आहे. कनिष्ठ लिपिक पदासाठी मराठी टंकलेखन परीक्षेकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांची मराठी टंकलेखन परीक्षा संगणकावर दिनांक 8 जुलै 2018 रोजी या ठिकाणी स्थळ जे आहे ते दिलेलं आहे. अभियांत्रिकी कॉलेज त्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर पहा माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचे पत्र क्रमांक या ठिकाणी पाहू शकता. हा जो नंबर आहे तो दिलेला आहे आणि डेट आहे ती 4 मे 2018 अन्वये कनिष्ठ लिपिक पदाकरिता घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेतील पात्र उमेदवारांनी संगणकावर होणाऱ्या मराठी टंकलेखन परीक्षेकरिता कृतिदेव 055 हा टाईप फॉन्ट वापरावा याची नोंद घ्यावी. म्हणजे पहा मित्रांनो, 2018 मध्ये जी परीक्षा झाली होती आणि त्यानंतर तुमची चाचणी जी झाली होती ती कृतिदेव 055 या फॉन्ट टाईपमध्ये ती घेण्यात आलेली होती. आता बऱ्याच उमेदवारांना आता प्रश्न पडलाय की सध्या जर परीक्षा TCSने कंडक्ट केली तर हाच फॉन्ट राहील किंवा नाही. तर त्या संदर्भात कोणतीही अपडेट जी आहे ती प्राप्त झालेली नाही. इथे तुम्ही पाहू शकता 2018 मध्ये त्यांनी अपडेट कधी दिली होती, जेव्हा लेखी परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता त्यानंतर. म्हणून अजून तुमचा लेखी परीक्षेचा निकाल जो आहे तो जाहीर झालेला नाही आणि लेखी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतरच तुम्हाला कळणार आहे. कारण की सेंटर येतील आणि सेंटरमध्ये क्लिअर होऊन जाईल की जिल्हा न्यायालय पेपर घेणार आहे किंवा TCS कंपनी पेपर घेईल. तर ते आपल्याला रिझल्ट आल्यानंतरच कळणार आहे. हे जे विविध पत्र आहेत तुम्ही 18 आणि 19 ची जी भरती झाली त्याचे तुम्हाला हे पत्र आढळून येतील. जिल्हा न्यायालयाच्या वेबसाईटवर सुद्धा हे पत्रक अवेलेबल आहे आणि यामध्ये जो फॉन्टचा उल्लेख आहे तो कृतिदेव 055च हा त्यांनी केलेला आहे. पण जर TCSने या ठिकाणी जी आहे ती तुमची टायपिंग टेस्ट घेतली तर यामध्ये चेंजेस होऊ शकतात. पण त्या संदर्भात अजून कोणतीही नोटीस आलेली नाही. तर मे बी लवकरात लवकर नोटीस यावी जेणेकरून मुलं जे प्रॅक्टिस करताय त्यांची प्रॅक्टिस योग्य दिशेने असावी. तर पहा मित्रांनो, या संदर्भात जर काही अपडेट आली तर ती तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाईल. सध्या आपल्याकडे हीच अपडेट आहे आणि परीक्षा कोण घेणार आहे, TCS किंवा न्यायालय, हे अजून क्लिअर झालेलं नाही.